हॅलो फ्रेंड्स, चला तर आपण जाऊ आज दिवाळीच्या शॉपिंगसाठी. तुम्ही पण चला माझ्यासोबत. मग काय, गाडीला लागली होती भूक, तर दिलं तिला जेवण करायला. पेट्रोल वगैरे टाकलं. त्याच्यानंतर गेलो परतवाड्यात. पोचलो आम्ही परतवाड्यात. तर सर्वात पहिले गेलो चौपाटीवर. चौपाटीवर तर आज खूप गर्दी होती, कारण सर्वजण दिवाळीच्या शॉपिंगसाठी येत आहे. तर भूक तर सर्वांनाच लागते. सर्वात म्हणजे जागा चांगली तर चौपाटीच आहे तिथं परतवाड्यात. मग काय, आम्ही पण ऑर्डर केलं मंचुरियन नूडल्स आणि मंचुरियन राईस, दोघे मिळून खाल्ले. मग काय, एवढे टेस्टी होते. त्याच्यानंतर गेलो मार्केटमध्ये. सर्व इकडे एवढे मस्त दिसत होते ना मार्केट, काय सांगू तुम्हाला. गर्दी बघा तर काय, मायले लेकरू भारी. बस रे बस, एवढी जास्त गर्दी होती ना, काय सांगू. मलाच कसं तरी वाटत होतं गर्दी पाहून. मग काय, गेलो आता मार्केटच्या अंदर एंट्री केली आम्ही. रांगोळ्या, बापरे. पण दिवाळीच्या वेळेस ना खूप सुंदर वाटते ना मार्केट. मला तर खूप आवडते म्हणा, पण गर्दी ते वेगळंच वाटत होतं. म्हणजे गरमी खूप होत होती आणि त्याच्यात सकाळीच घरचे कामं वगैरे केले आणि जेवणही थोडंसंच केलं होतं. जेवण म्हणजे नाश्ताच केला होता मी. मग काय, तसंच आम्ही निघून आलो. त्याच्यानंतर किट्टूसाठी कपडे घ्यावं म्हटलं. तर काय, दुकानात गेल्यावर पहिले विचार केला कुर्ती घ्यावं. कुर्ती बघितल्या तर एवढ्या काही आवडल्या नाही. माझाच विचार होता की कुर्ती घ्यावं, कारण फेस्टिवलला असे कुर्ती वगैरेच चांगले वाटते. मग काय, कुर्ती तर काही आवडल्या नव्हत्या आम्हाला, चांगल्याच नव्हत्या त्या. त्याच्यानंतर मग आम्ही दुसऱ्या दुकानात गेलो. ते तिथं हे बघा, रस्त्यानं तेवढं सुंदर सुंदर मूर्त्या पण होत्या. घ्यावं म्हटलं एखादी. तर किट्टूचे पप्पा म्हणे पहिले कपडे घेऊन घेऊ म्हणे, त्याच्यानंतर बघू म्हणे. मग काय, दुसऱ्या दुकानात गेलो तर हे दाखवले कपडे. आम्हाला तर जो स्टॅच्यूवर लागला होता ना ड्रेस, तोच आवडला होता. तरी पण किट्टूच्या पप्पाने त्या दुकानदाराला त्रास दिला. पैसे द्यावे लागते म्हणे, अजून बघून घेऊ म्हणे आपण म्हणे. मग काय, त्याने एक एक दाखवला. आम्हाला तर जो स्टेजवर लावलेला होता ना, तोच आवडला होता. मग काय, तरी ते ना टाईमपास केला त्या दुकानात, बिचाऱ्याला परेशान केला. मग काय, जो आवडला होता तो सिलेक्ट केला. मी म्हटलं राहू द्या म्हटलं, काका नका दाखवू म्हटलं, हा आवडला होता आम्हाला ड्रेस, घातल्यावर तुम्हाला दाखवेलच. मग त्याच्यानंतर गेलो आम्ही फटाक्याच्या दुकानात. दिवाळी आहे आणि फटाके नाही घेतले असं होऊ शकते का? कधीच नाही. कारण का, आमच्या इथं तर होतच नाही. किट्टूपेक्षा किट्टूच्या पप्पालाच जास्त शौक आहे फटाके फोडायचा. म्हणजे दिवाळीच्या बहाण्याने फटाके आणते आणि वावरात नेऊन फोडते. तुमच्या इकडे करते काय असे? जे शेतकरी लोक आहे ना, शेतकरी, ते असेच करते. दिवाळीच्या बहाण्याने आणते आणि वावरात जाऊन फोडते. मग काय, फटाके वगैरे घेतलो बा. मग काय, मग राहिलं होतं माझं सामान घ्यायला. त्याच्यासाठी गेलो होतो आम्ही मस्तपैकी ची बाजारमध्ये. इथं तिथं फिरल्यापेक्षा तर हे माझ्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. मग काय, एंट्री करता केल्याबरोबरच ते आपल्याजवळ जे सामान असते ना, ते त्याच्याजवळ घेऊन घेते आणि आपल्याला एक अंकाचा आकडा देते. तो आपल्याला आपल्याजवळ ठेवावा लागते. जाते वेळी ती बॅग आपल्याला वापस देऊन देते. मग त्याला असं वाटत असं सामान चोरण गिरण बा, म्हणून ते बॅग घेत असं. माझा तर अंदाजा असाच आहे. तुम्हाला काय वाटते याच्यावर? तुमचं मत सांगा कमेंटमध्ये. मग काय, घुसलो अंदर. सर्वात पहिले तर दिसल्या चपला. मी म्हटलं चप्पल ट्राय करून पाहा म्हटलं कशी वाटते. तर मला तर खूप आवडली होती. म्हणजे माझ्या ड्रेससोबत मॅच करत होती आणि थोडी म्हणून आवडली होती. घालून पाहिली, ती सुंदर दिसत होती. मग म्हटलं जाऊ द्या म्हटलं, नंतर घेऊ म्हटलं. होती काही एवढी महाग नव्हती, ते 200 रुपयाची चप्पल होती फक्त. तुम्हाला जर घ्यायची असेल तर परतवाडा जी बाजारमध्ये जा आणि मस्तपैकी घेऊन जा. त्याच्यानंतर पुढं गेलो होतं, काय कपडे वगैरे होते. कपडे पाहिले म्हणजे घेतले नाही, फक्त असे दुरून पाहिले आम्ही. मग काही इथं आरसा दिसला. किट्टूच्या पप्पानं जरासे हेअरस्टाईल वगैरे केली चेक. मी तोंड बघितलं, काय माझं तर घामाने एवढं मस्त तोंड झालं होतं, तर असं वाटतं मी मस्त पार्लरमधून मेकअपच करून. त्याच्यानंतर गेलो आम्ही जिकडे किचनचं सामान वगैरे भेटते ना, तिकडे गेलो. इथे तर माणसंही घेत होते बा सामान. माझ्या घरी जर मी एक भांडं सांगितलं ना आणायचं, म्हणजे ज्याची आवश्यकता राहते आपल्याला, कधी चम्मच, चहा गाळणी वगैरे, जर किट्टूचे पप्पा परतवाड्याला गेले आणि मी जर सांगितलं आणजा म्हणून, तर पहिली गोष्ट तर ते घरी आल्यावर मला एकच ॲन्सर भेटत असते, तर मी विसरलो, आठवण नाही राहिली. मग काय घेतलं असेल मी इथून? मला तर काही भांड्याची आवश्यकता नव्हती. मग एक रांगोळी काढायसाठी बॉटल घेतली. म्हणजे माझ्याजवळची जी बॉटल होती ना, ती फुटून गेली आहे. किट्टूनं फोडली ते. मग मी एक बॉटल घेतली आणि पुढं निघालो आम्ही. किट्टूचे पप्पा म्हणे चाकू बघतो म्हणे. मी म्हटलं बघा म्हटलं. चाकू बघितलं जाई ना, ते एवढा काही वायतुरा नव्हता वाटते तो, म्हणजे एवढा चालत नव्हता तो.
रस्में खाई थी हमने, वादा किया था जो मिलके, तूने ही जीवन में लाया था मेरे सवेरा। क्या तुम्हें याद है, क्या तुम्हें याद है, क्या तुम्हें याद है? आणि किट्टूच्या पप्पाची एक गोष्ट अशी आहे, आम्ही जेव्हाही परतवाडा जातो तर मला पैसे कधीच सांगत नाही किती घेतले का सोबत म्हणून, म्हणजे कधीच नाही सांगत. म्हणजे त्याला असं वाटते मला सांगा ते हे कमी सामान घेईन म्हणून. आणि मला असं वाटते जर याच्याजवळ पैसे कमी असन, मी जर सामान जास्त घेऊन घेतलं मग कुठून आणून बा वेळेवर पैसे, आणि माणसाची कमीपणाही होते ना त्याच्यात. म्हणून त्यांचा विचार करून मी सामान कमी घेतो आणि माझा विचार करून ते पैसे जास्त घेते सोबत. आम्ही म्हणजे दोघंही एकामेकाचाच विचार करतो असा. त्याच्यानंतर नेलपेंट वगैरे बघितले. नेलपेंट मस्तपैकी सुंदर सुंदर कलरचे होते तिथं, पण मला एकच घ्यायची होती कारण की मी नेहमीच जाते ना तेव्हा 2-3 आणतच असते. आणि माझ्याजवळ घरी माझ्याजवळ 35-40 म्हणजे 40 नेलपेंट तर आहे माझ्याजवळ, आणि ते पण वेगवेगळ्याच कलरचे आहे सर्व. तेही मी त्याच्यात थिनर टाकू त्याला ठेवतो, लावतोय म्हणा. मला म्हणजे लावायचं आहे शौक आहे नेलपेंट वगैरे वेगवेगळ्या कलरचे. ते करतो मी चित्रे ते करून लावत असतो त्याच्यात. मग काय एवढे नेलपेंट असल्यावर घरी मी लक्ष्मी पुजण्यासाठी तर आणायचंच होतं, तर बाईने नाही एक घेऊनच घेतला. तरी त्यानं म्हटलं नाही मला काही किट्टूच्या पप्पांना घे म्हणे तुम्ही. आणि सिंदूर कांडी वगैरे होती ते मला एवढं आवडलं नव्हतं. तिथं बघितलं मी, पण मला जशी पाहिजे होती तिथं होतीच नाही तशी. मग काय समोर गेलो, काजळ वगैरे बांगड्याही होते तिथं. बांगड्या मला हिरव्या पाहिजे होत्या, तर मी तिथून काही घेतल्या नाही. तिथे हिरव्या नव्हत्या वाटते, जे सेट राहते ना तेच होते सेटचा. मग गेलो इकडे काउंटरवर बिल करायसाठी. तिथे लई गर्दी होती बा, पण माझं सामान उलीसच होतं, जास्त घेतलं नव्हतं ना मी. मग म्हटलं मी त्याला माझं बिल करून द्या म्हटलं लवकर. तर त्यानं म्हणे ठीक आहे म्हणे करून देतो म्हणे. काय बिल केलं तर काय 85 रुपयाचं बिल झालं होतं माझं. मी 100 रुपये घेतले हाती आणि दिले त्यांना. त्यांच्यासोबत असा एक किस्सा झाला. तिथं एका माणसानं काय केलं, फोनपे करतो म्हटलं, फोनपेचं स्कॅनरही घेतलं, मस्तपैकी स्कॅनरवर क्लिक करून म्हणे केलं म्हणे मी फोनपे म्हणे. आणि आता दिवाळीचं सीझन चालू आहे, तर एवढी गर्दी राहते, तर त्या दुकानदारानं काही फोनपे चेक केलं नाही, आणि तिथं बहुतेक पेटीएमवरही वाजलं नाही की आले बा म्हणून पैसे. आणि तो माणूस आहे का नाही तिथून आपलं सामान घेऊन चालला गेला. मग त्यानं त्याच्यानंतर चेक केले थोड्या वेळानं मोबाईलमध्ये, तर तो म्हणत होता दुकानदार की पैसे आलेच नाही. मग त्याचे चालू होते तिथं. तोपर्यंत तो माणूस तिथून निघून गेला. थांबत असते काय कोणी काही, म्हणजे आपलाच फायदा पाहिजे ना कोणी. यायचं काम नव्हतं काय तेव्हाच्या तेव्हा चेक करायचं किंवा त्याला विचारायचं केलं काय तुम्ही, दाखवा बा आम्हाला सक्सेसफुलचा मेसेज दाखवा. यायचंही दुर्लक्ष झालं. गर्दी आहे ना, गर्दीमुळं मग निघालो आम्ही घरी येण्यासाठी. उशीर एवढा झाला होता, आम्हाला 6 वाजले होते पुरे जेव्हा आम्ही तिकडून निघालो होतो तेव्हा परतवाड्यावरून. मग आलो आम्ही रस्त्यानं निघालो होतो, मेघनाथपूरपर्यंत पोचलो मस्तपैकी. मग आलो गावात. गावात आल्यावर तर मस्तपैकी असा पुराच अंधार पडला होता. इकडे लाईटही लागले होते, लोकांना आज दिवेही लावले होते आमच्या गावातल्या. मग पोचलो बा घरी आलं तर काय पाहतो फाटकीला मस्त पाटली वाटली लावून सर्व रेडी काम होतं यायचं. तर मग आल्याबरोबर किट्टूले फटाके दिसले, तर मग त्याला झाड फोडून दिला. आणि तुम्हाला जर हा मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या आयडीला फॉलो करा. थँक्यू.